नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात केली आहे मराठी योग भारती इयत्ता 12वी या जो विषय आहे, या विषयाचे जे काही स्वाध्यायकृती असणार आहे ते स्वाध्यायकृती आपण सोडवण्यास सुरुवात केली आहे आणि दररोज एक व्हिडिओ येणार आहे। तर आपण चॅनलवरती नवीन असाल आणि आपण 10वी आणि 12वीचे विद्यार्थी जर असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी। तर पहा, मराठी योग भारती इयत्ता 12वीचं असं जे पुस्तक आहे, हे जर पुस्तक तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअपवरती जो काही व्हॉट्सअप ग्रुप असेल त्यावरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि आपल्या ग्रुपवरती हे जे पुस्तक आहे ते आपण उपलब्ध करून दिलेलं आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात आपण जर आढावा घेतला तर याच्यामध्ये अनुक्रमणिका आपण थोडक्यात पाहूयात। तर अनुक्रमणिकामध्ये पाठ कविता 1 मध्ये आहे, भाग 2 मध्ये आहे पाठ कविता, भाग 3 मध्ये आहे साहित्य प्रकार, भाग 4 मध्ये आहे उपयोजित मराठी आणि भाग 5 मध्ये आहे व्याकरण लेखन आणि भाग 6 मध्ये परिशिष्टे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे हे भाग 1 आहे 2 आहे संपूर्ण उत्तरासहित आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करणार। तर आपण पाहूयात आज बहु असोत सुंदर हे जे काव्यानंद आहे हे आपण आज अभ्यासणार आहोत, पाहणार आहोत नक्की यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, बहु असोत सुंदर काव्यानंद श्री कृ कोल्हटकर 1871 ते 1964 हे त्यांचं जन्म आणि मृत्यू तारीख आहे। तर याच्यामध्ये काही महत्त्वाचा एक पाठ आहे तो आपल्याला देखील वाचवणं महत्त्वाचं आहे, कारण लेखकाची माहिती ही अत्यंत महत्त्वाची असते। समीक्षक विनोदी लेखक होते, कवी नाटककार होते, कथाकार, कादंबरीकार। महाविद्यालयात शिकत असताना ते समीक्षेकडे वळले। विविध वाङ्मय प्रकारांचे लेखन करत असताना त्यांचे समीक्षात्मक लेखन सुरूच होते। कोल्हटकर यांची प्रतिभा बहुमुखी होती। त्यांची मराठी नाटक कला नवे स्वतंत्र रंगरूप दिले व त्याचबरोबर रूढींच्या नावाखाली चालणाऱ्या हास्यास्पद गोष्टींविषयी त्यांनी देखील विनोद देखील जे काय आहे ते लिहिलेले आहेत। विनोदाचा शास्त्राप्रमाणे वापर कालातीत असा शुद्ध विनोद ही त्यांच्या विनोदाची वैशिष्ट्य होते। जसे की दुपटी की दुहेरी, श्याम सुंदर या कादंबऱ्या, गीतोपायन हा काव्यसंग्रह, आत्मवृत्त काही कथा देखील त्यांनी लिहिलेल्या आहेत। जसे की बहु असत सुंदर संपन्न की महा ही त्यांची काव्यरचना महाराष्ट्रातील गीत म्हणून अतिशय लोकप्रिय आहेत, जे की तुम्ही इतरत्र पाहू शकता सोशल मीडियाच्या माध्यमातून। ओके, द्वितीय महाराष्ट्र कवी संमेलन पुणे तसेच 12वे महाराष्ट्र साहित्य संमेलन यांचे अध्यक्षपद त्याने भूषवले होते, हे देखील त्या सांगितलं आहे। तर त्यांची जी ही कविता आहे बहु असोत सुंदर, आपण थोडक्यात या ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न करणार आहोत। बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा। पहा, गगनभेदी गिरिविन आणू नच जिथे उणे, आकाशांपुढी जिथे गगन ठेंगणे, अटके वीर जेथील तुरंगी जल पिणे, तेथे अडे काय जलाशय दाविणे, पौरुषास अटक गमे जेथे दुहासा। शब्द थोडेसे अवघड वाटत असतील विद्यार्थी मित्रांनो, परंतु कविता जी आहे ती अतिशय सोपी आहे। प्रसाद कशास जेथे हृदय मंदिरे, सद्भावांचीच भव्य दिव्य आंगरे, रत्ना वा मुक्ती काही मूल्यमुळी नरे नुरे, रमणीची कुस जिथे रुक्मिणी ठरे, शुद्धतेचे शिलही उजळविल गृहा, नग्न खड्ग करी उघडे बघुनी मावळे, चतुरंग चमुचही शौर्य मावळे, दौडत चहूकडून जवे स्वार जथे, भासित शत गुणित जरी असित ऐकले। तर ही जी कविता आहे विद्यार्थी मित्रांनो, ही कविता एक महत्त्वाची कविता आहे, आपण वाचू शकता, आठवणीत राहील अशी ही कविता आहे, खूप
माय मराठी म्हणजे बहु असं तर सुंदर अशा प्रकारे आहे. तर ही जी कविता असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ही कविता तोंडी परीक्षेसाठी तुम्हाला म्हणून दाखवायचं आहे. आणि पुढचा आपला धडा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, वेगवशता. काय वेगवशता हा प्रकरण क्रमांक 1 आहे. जो धडा आपण म्हणू शकतो प्रकरण क्रमांक 1 प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी लिहिलेला आहे. आणि हा धडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. धडा अभ्यासल्यानंतर आपण यावरती प्रश्न जे आहेत ते प्रश्न देखील आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला, नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. 10वी-12वीचे व्हिडिओ आहेत, जास्त जास्त शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र, वंदे मातरम.